हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज आपण धिस, दॅट, दीज, दोज हे शब्द आणि त्या शब्दांपासून वाक्य तयार करूया. पहिल्यांदा आता मी शब्द लिहिते आहे बोर्डवर. त्या शब्दांचा अर्थ पहिल्यांदा सांगते. धिस, पहिला शब्द धिस आणि दुसरा शब्द दॅट. आता धिस आणि दॅट दोन्ही शब्द आहेत एकवचनी. पहिली गोष्ट, हे दोन्ही आहेत सिंग्युलर म्हणजेच एकवचनी. सिंग्युलर म्हणजेच एकवचनी शब्द. अर्थ काय त्या धिसचा? धिस म्हणजे हे, हा किंवा ही किंवा हे काहीही चालेल. जवळची वस्तू, हा किंवा ही किंवा हे जवळची वस्तू आपल्या एकवचनी. आणि दॅटचा अर्थ तो किंवा ती किंवा ते. दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते लांबची वस्तू पण एकवचनी. ओके, म्हणजे ही पहिली धिस आहे, ती धिस आहे जवळची वस्तू. धिस जवळची आणि दॅट, दॅट एखादी वस्तू आपण म्हटलं की ती दॅट असते लांबची वस्तू. ओके, आता हे एकवचनाचं झालं. आता समजा अनेक वस्तू आपल्याला म्हणायच्या आहेत ज्या जवळ आहेत आपल्या, तर त्यासाठी आपण काय म्हणणार? जवळची वस्तू म्हणून. पण अनेक वस्तू दीज आणि लांबच्या अनेक वस्तू दोज. दीज म्हणजे बऱ्याच वस्तू आपल्या जवळ आहेत आणि दोज म्हणजे बऱ्याच वस्तू ज्या आपल्यापासून लांब आहेत. म्हणून धिसचं अनेक वचन झालं दीज, दॅटचं अनेक वचन झालं दोज. दीज आणि दोज अनेक वचनी आहेत. हे दोन्ही शब्द कसे आहेत? अनेक वचनी. आणि त्यांचा अर्थ काय आहे? दीज म्हणजे ह्या वस्तू किंवा इथे दोज म्हणजे त्या वस्तू. ह्या म्हणजे जवळच्या आहेत आणि त्या म्हणजे लांबच्या आहेत. आणि हे दोन्ही शब्द प्लुरल. प्लुरल याचा अर्थ अनेक वचनी आहेत. दोन्ही शब्द कसे आहेत? प्लुरल आहेत, म्हणजेच अनेक वचनी आहेत. हे झालं या शब्दांविषयी. आता आपण करूया वाक्य या शब्दांची, 4 शब्दांची. पहिलं वाक्य मी मराठीत लिहिते. हे माझं पेन आहे. ओके, हे माझं पेन आहे. आता ह्या वाक्याचं आपल्याला इंग्लिश करायचं आहे. हे माझं पेन आहे, हे म्हणजे एक पेन आणि हे म्हणजे माझ्याजवळ असलेलं. आणि म्हणून या 4 शब्दातला आपण हा शब्द घेणार धिस. इंग्लिश त्याचं कसं होईल? धिस. हे साठी इंग्लिशची रचना साध्या वाक्यांची कायम लक्षात ठेवायची. कर्ता, क्रियापद, मग कर्म किंवा इतर गोष्टी. कर्ता आणि क्रियापद पहिलं नेहमी. इथे धिस किंवा हे हा कर्ता आहे, म्हणून धिस हा शब्द पहिला आला. हे माझं पेन आहे, हे जे आहे हे आहे आपलं क्रियापद आणि म्हणून ते क्रियापद आहे एकवचनाला इज येणार. एकवचनी वर्तमानकाळी क्रियापद इज. धिस इज. माझं पेन, माझं म्हणजे काय? माय. माय म्हणजे माझं आणि पेन हा तर शब्द इंग्लिशच आहे. धिस इज माय पेन, हे माझं पेन आहे. धिसचं एक वाक्य झालं जवळची एकवचनी वस्तू. पण आता हेच वाक्य आपण दुसऱ्या प्रकारे पण म्हणू शकतो. ते कसं म्हणू शकतो? मराठीत लिहिते. हे पेन माझं आहे. ओके, धिस इज माय पेन
हे माझं पेन आहे असा अर्थ झाला. पण समजा आपण तेच वाक्य वेगळ्या प्रकारे पण म्हणतो ना मराठीत त्याप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये पण वाक्य वेगळं होतं. मग जेव्हा आपण मराठीचं वाक्य बदलतो अर्थ सेम आहे, पण आता कसं होणार हे वाक्य इंग्लिशमध्ये? हे साठी धिस हे तर सरळ आहे, पण इथे आपला कर्ता सब्जेक्ट पहिला घ्यायचा नेहमी. कर्ता हे पेन हा पूर्ण आपला कर्ता झाला, म्हणून इथे मात्र कर्ता नुसता धिस नाही आहे, तर धिस पेन असा पूर्ण कर्ता आहे. धिस पेन हा झाला आपला कर्ता म्हणजे सब्जेक्ट. मग येणार क्रियापद आहे वर्तमानकाळी एकवचनी इज. धिस पेन इज. आता हे इथलं माझं धिस पेन इज माय असं नाही आपण म्हणणार. धिस पेन इज माय असं जर म्हटलं तर ते रॉंग झालं. धिस पेन इज माय असं नाही. ते कसं व्हायला हवं? धिस पेन इज माईन. माईन करेक्ट आहे. धिस पेन इज माईन. इथे माईन म्हणजेच माझं असा अर्थ आहे, पण ते रूप आपण बदलतो आयचं. ओके, म्हणून हे पेन माझं आहे असं जर आपण म्हटलं तर इंग्लिश वाक्य होणार धिस पेन इज माईन. ओके, ही झाली फक्त धिस या शब्दाची 2 वाक्य, सेम वाक्य पण वेगळ्या प्रकारे म्हणून. असंच आता आपण दुसऱ्या दॅट या शब्दाचं एकवचनी वाक्य बनवूया. ओके, समजा मी मराठीत वाक्य लिहिलं, ते माझं घर आहे. ते माझं घर आहे. रस्त्याने चाललो आहे, कोणाला तरी आपण सांगतोय की हां ते तिथे जे दिसतंय ते माझं घर आहे. मग आता ते तिथे लांबचं ना, मग लांबचं म्हटल्यावर एकवचनी घर माझं एक आहे. लांबचं एकवचनी अशी वस्तू आपण सांगतोय म्हणजे आपण शब्द घेणार दॅट. बरोबर. ते हा आपला कर्ता आहे आणि म्हणून इंग्लिशमध्ये आपण कर्ता सब्जेक्ट म्हणून घेणार दॅट. माझं घर हे आपण शेवटी घेणार. दॅट नंतर कर्त्यानंतर येणार क्रियापद. परत आहे एकवचनी वर्तमानकाळी क्रियापद इज. दॅट इज. माझं घर, माय माझं म्हणजे घर म्हणजे हाऊस. दॅट इज माय हाऊस. ते माझं घर आहे. ते लांबची वस्तू दाखवतो तेव्हा ते म्हणजेच दॅट. आता मगाचसारखं हे सेम वाक्य आपण वेगळ्या प्रकारे मराठीत म्हणतो. कसं म्हणतो मराठीत आपण? ते घर माझं आहे. ते घर माझं आहे. आता इथे परत ते घर हा झाला आपला कर्ता म्हणजे सब्जेक्ट. ते घर हा पूर्ण सब्जेक्ट कर्ता, म्हणून ते पूर्ण घ्यायचं सब्जेक्ट म्हणून पहिला, कर्ता पहिला. ते घर, दॅट हाऊस. ते घर, हां दॅट हाऊस. कर्ता झाला. क्रियापद दुसरं नेहमी आहे एकवचनी वर्तमानकाळी इंग्लिशमध्ये इज. आणि मगाचसारखं माय हाऊस हे जरी इथे म्हटलं तरी दॅट हाऊस इज माय हे रॉंग आहे. दॅट हाऊस इज माय हे रॉंग आहे. दॅट हाऊस इज माईन हे करेक्ट आहे. दॅट हाऊस इज माईन. आयचं रूप पण बदलतं जेव्हा वाक्य आपण बदलतो. ही झाली धिस आणि दॅट एकवचनाची वाक्य. आता करूया या साईडची दीज आणि दोज या शब्दांची वाक्य. दीज म्हणजे अनेक वचन पण जवळच्या वस्तूंसाठी. दोज म्हणजे पण अनेक वचन पण लांबच्या वस्तूंसाठी. तर करूया आता दीजचं वाक्य. इंग्लिशनी आधी मी मराठी लिहिते. ती मुले ही मुले आहेत. नुसतं जर म्हटलं सिंपल वाक्य ही मुले आहेत. आता ही म्हणजे इथे आहेत आपल्या जवळ कोणतरी मुलं आहेत, तर ही जवळ आहेत अनेक वचनी म्हणजे हा झाला कर्ता.
मग तो कर्ता इंग्लिशमध्ये शब्द काय घेणार? अनेक वचनी दीज. जवळ आहेत ना आपल्या, म्हणून दीज. कर्ता झाला. क्रियापद आहेत अनेक वचनी वर्तमानकाळी इज आणि आर. आर आहे अनेक वचनी वर्तमानकाळी क्रियापद. दीज आर मुले, अनेक मुलं. एक सिंगल एकटा असेल तर चाइल्ड, अनेक मुलं असली तर चिल्ड्रन. दीज आर चिल्ड्रन. दीज आर चिल्ड्रन. ओके, हे झालं एक वेगळं साधं वाक्य दीज घालून. दीज आर चिल्ड्रन, ही मुले आहेत, जवळ आहेत, अनेक वचनी वाक्य आहे. आता असंच आपण दोज या शब्दासाठी एक वाक्य बनवूया. ती झाडे आहेत. ओके, ती झाडे आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो ती झाडे आहेत, तेव्हा आपण इथे नाही दाखवत, लांब दाखवतो. ती झाडे आहेत, तिकडे लांब कुठेतरी झाडं आहेत सगळी. मग आता ती लांबची, पण अनेक झाडं आहेत, अनेक वचनी लांबची, म्हणून ह्या तीसाठी आपण घेणार दोज. अनेक वचनी लांबची झाडं, दोज. हे झालं आपलं सब्जेक्ट, कर्ता. कर्त्यानंतर इंग्लिशमध्ये कायम क्रियापद. आहेत अनेक वचनी क्रियापद हवं, वर्तमानकाळी हवं, आणि म्हणून आर. दोज आर. झाडांसाठी शब्द ट्री सिंगल एक वचनी, एस लावला, ट्रीज अनेक वचनी. दोज आर ट्रीज. दोज आर ट्रीज. ती झाडे आहेत. ओके, हे झालं अनेक वचनी वाक्य. इथे आणि तिथे ह्याचीच वाक्य आहे ती सगळी, जवळचं आणि लांबचं, म्हणून जवळच्या वस्तू लांबच्या वस्तू. अजून हवं तर एक दोन उदाहरणं घेऊया आपण दीज आणि दोजसाठी. ही माणसे किंवा आपण लोक म्हणू, काहीही इंग्लिश वाक्य शब्द एकच आहे. ही माणसे आहेत किंवा ही लोक आहेत. आता परत ही म्हणजे आपल्या जवळ लोक आहेत, काही ग्रुप जमलाय समजा, तर ही म्हणजे जवळची, आणि म्हणून आपण म्हणणार दीज. सब्जेक्ट झाला म्हणजेच कर्ता झाला दीज. क्रियापद आहेत अनेक वचनी वर्तमानकाळी आर. आणि लोक किंवा माणसं यांच्यासाठी अनेक वचनी शब्द आहे पीपल. दीज आर पीपल. इथे सगळी लोकं जमली आहेत, तर इथे माणसं आहेत, लोक आहेत. दीज आर पीपल. जवळ आहेत आपल्या. लांब म्हणायचं असेल समजा, हेच वाक्य समजा लांब म्हणायचं आहे नुसतं, तर कसं म्हणणार? ती लोक किंवा माणसं आहेत. फक्त एक शब्द बदलला की ती लोक लांब आहेत असं आपण दाखवतो, असं क्लिअर होतं. ते एकच शब्द बदलायचा. आता कुठचा शब्द बदलायचा तुम्हाला नक्कीच कळलं आहे. दीज जवळचा, लांबच्यासाठी आपण घेणार दोज. कर्ता किंवा सब्जेक्ट झाला दोज. कर्त्यानंतर येतं क्रियापद अनेक वचनी वर्तमानकाळी क्रियापद आर. दोज आर. आणि लोकांसाठी, माणसांसाठी, मोठ्या ग्रुपसाठी शब्द आहे पीपल, म्हणून दोज आर पीपल. लांब आहेत, दोज आर पीपल. असे झाले हे आजचे शब्द 4. त्या 4 शब्दांची आपण वाक्य केली आणि मला वाटतंय तुम्हाला समजली असतील. एकदा नुसती वाचूया आणि मी आज थांबते. हे माझं पेन आहे. धिस इज माय पेन. हे माझं हे पेन माझं आहे. वाक्य बदललं आहे, लगेच इथे शब्द आणि रचनाही बदलली आहे. धिस पेन इज माईन. माय नाही तिथे, वर माय बरोबर आहे, खाली मात्र माईन हे रूप घ्यावं लागतं. ते माझं घर आहे. दॅट इज माय हाऊस. ते घर माझं आहे. ते घर हा कर्ता, म्हणून दॅट हाऊस. कर्त्यानंतर क्रियापद इज. माझं आहे, माझं इथे माईन, माय रॉंग आहे. दॅट हाऊस इज माईन. आता अनेक वचनी दीज आणि दोज. ही मुले आहेत. ही म्हणजे जवळ आहेत आपल्या मुलं.
दीज आर चिल्ड्रन. ओके. ती झाडे आहेत, लांब आहेत, झाडं आहेत लांब. दोज आर ट्रीज. ही माणसे आहेत, इथे जवळ माणसं असली. दीज आर पीपल, जवळ आहेत. ती लोकं आहेत, लांब आहेत लोकं समजा, तर दोज आर पीपल. झाली वाक्य. बनवायला सोपी आहेत, साधी आहेत, रोज म्हणतो अशी आहेत. नक्की परत परत वाचा, माझे व्हिडिओज पहा आणि इंग्लिश तुमचं लवकर लवकर छान सुधारा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.